नमस्कार मैत्रिणींनो, मी आज नवीन सुरुवात करत आहे। माझ्या आयुष्यातील घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आशा करते तुम्हालाही ते आवडतील आणि आजचा हा व्हिडिओ खास होळी स्पेशल आहे। माझं बाळ 18 महिन्यांचं आहे आणि त्याची होळी कशी खास होईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे। त्यामागे घेतलेली मेहनत आणि त्याची छोटीशी झलक, त्या होळी शूटची केलेली तयारी तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि माझ्या बाळाची होळी फक्त रंगांनीच नाही तर आठवणींनी भरलेली असावी म्हणून मी त्यासाठी एक प्रयत्न करत आहे। आणि तुम्हालाही या थीमची आयडिया येईल, तुम्हालाही फ्युचरमध्ये जाऊन ही थीम कोणासाठीही वापरता येईल म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे। सकाळी उठून मी आधी जेवण बनवून घ्यायचं ठरवलं, कारण नंतर मी एकदा शूटला लागली की मला हे होणार नाही हे मला माहिती असते। त्यामुळे आधी मी जेवण बनवून घेत असते। बाळ उठलं की कोणत्या आईला नाही वाटत की आपली 2 मिनिटं त्याच्यासोबत घालवावी। सो कितीही काम असलं तरी सकाळची 2 मिनिटं मी मात्र त्याच्यासोबत असतेच आणि उठलं की त्याला मी लागते। सो असं त्याचा लाड करून त्याला उठवलं आणि माझ्या तयारीला लागली। आणि होळी शूट असल्यामुळे मी हे शूट गॅलरीत करायचं ठरवलं आणि असे एक रिबन्स मी काही आणले होते बाजारातून आणि मी हे पूर्ण वॉल त्या रिबन्सनेच डेकोरेट करून घेतली आणि थोडेफार काही फ्लॉवर्स वगैरेही लावले आणि कलर्स ठेवले। पण मी हे फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे तुम्हाला लवकर म्हणजे दिसत आहे, पण यामागे मला 1 तास तरी गेला कमीत कमी। आणि यामध्ये आपल्या बाळाची लोडबोड तर होतच असते। सो त्याला सावरून मग हे डेकोरेशन करणं काही सोपं नव्हतं, पण तरीही माझी जिद्द असते की मी माझ्या बाळाचा प्रत्येक फेस्टिवल छान करावा आणि मी पूर्ण प्रयत्न करते। आणि इथे मी माझ्या बाळाला रेडी केलं। मी फ्लॉवरचे हे बेल्ट्स वगैरे, कमरपट्टा सगळं काही आधीच करून ठेवलं होतं, पण मला खूप भीती वाटत होती की तो मला हे सर्व काही बांधू देईल का, बांधलेलं तो ठेवेल का पूर्ण शूट होईपर्यंत। पण लकीली थँकफुली त्याने हे सर्व काही मला शिस्तीत बांधू पण दिलं आणि शूट इतकं छान करू दिलं। त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल, पण ही त्याची एक पूर्वतयारी आहे, त्याची मी एक झलक तुम्हाला दाखवत आहे। आणि शेवटी मी काही पूर्ण माझ्या डेकोरेशनचा व्हिडिओ घेतला नाही, ते एक घाईघाईत राहूनच गेला। पण या व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे असं एक डेकोरेशन मी केलं होतं आणि माझं छोटंसं कृष्ण त्याच्या होळीसाठी असं रेडी झाला होता। तुम्हाला आमची ही तयारी आणि हा छोटीशी थीम आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो फॉर मोर। थँक्यू।